हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यासाठी मी इथे गणपती बाप्पासाठी मोदक बनवते. हे बघा, अगदी क्रिस्पी, अगदी मस्त हे मोदक झालेले आहेत. चला तर मग याची झटपट रेसिपी बघून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. इथे 1 वाटी मैदा मी अगदी छान चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 2 चमचे रवा घालून घेतलेला आहे. मोठे 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे इथे. तसेच अगदी पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे. आता इथे मी 1 चमचा तूप गरम करून हे तुपाचे मोहन मैद्यामध्ये घालून घेणार आहे. तुपाचे मोहन घातल्यामुळे आपले मोदक जे आहेत ते छान कुरकुरीत होणार आहेत. गॅस बंद करून इथे तुपाचे मोहन मी मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित घालून घेतलंय. आता या तुपाच्या मोहनाला संपूर्ण मैदा आपण छान चोळून घ्यायचा आहे. तूप गरम असल्यामुळे इथे मी अगोदर चमच्याच्या साहाय्याने मैदा मिक्स करून घेतलेला आहे. आता याला मी हाताने छान तूप चोळून घेणार आहे मैद्याला. हे बघा, आता मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी छान मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे. मोदकासाठी आपण मोदकाच्या पाळीसाठी हे मैद्याचं पीठ आपण अगदी छान मळून घेतोय. आता इथे मी 10 मिनिटांसाठी मैदा झाकून ठेवणार आहे. चला तर मग आता मोदकासाठी लागणार आपण सारण तयार करून घेऊया. इथे मोदकासाठी मी सारणात घेतलेला आहे 1 वाटी खोबरं, अर्धा वाटी साखर, 1 छोटीशी वाटी मनुका घेतलेला आहे, पिस्ता घेतलेला आहे, काजूचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत, बदामाचे काप करून घेतलेले आहेत, इथे वेलची पूड घेतलेली आहे आणि मोदकाच्या चवीसाठी इथे मी पेढे घेतलेले आहेत. पेढे घातल्यामुळे आपले हे जे मोदक आहेत ते अगदी मस्त चविष्ट होणार आहेत. आता खोबरं आणि साखर मी मिक्सरला थोडं बारीक करून घेतलंय. त्यामध्ये काजू, बदाम, मनुका, पिस्ता, हे सर्व ड्राय फ्रुट्स घालून घेतले आहेत आणि ड्राय फ्रुट्स पूर्ण घालून घेतल्यानंतर यामध्ये 3 ते 4 जे पेढे घेतलेले आहेत ते अगदी मस्त कुस्करून सारणामध्ये घालायचे आहेत. आता हे सारण मी अगदी छान मिक्स करून घेणार आहे. इथे आपल्या मोदकासाठी मैदा छान भिजून तयार झालेला आहे.
याचे अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे मी. आणि ह्या गोळ्यांची आपल्याला अगदी पातळ पातळ अशी पारी लाटायची आहे. अगदी छोटे छोटेच गोळे तयार करायचे आहेत. आणि मोदकासाठी तुम्ही मैद्याची इतकी पातळ पारी लाटाल इतका आपला मोदक जो आहे तो छान कुरकुरीत होतो. हे बघा अगदी मस्त पातळ अशी आपण ही लाटी लाटून घेतलेली आहे. इथे मी संपूर्ण मैद्याच्या लाट्या लाटून घेतल्या. आता त्यामध्ये सारण भरून अगदी मध्यम आकाराचे असे मोदक तयार करून घेणार आहे. हे बघा इथे अगदी हळूवार पारी एकत्र करून आपण मोदक तयार करून घेतलेला आहे. हे बघा अशी मस्त मध्यम आकाराचे आपण मोदक तयार करून घेणार आहोत. आता मी तुम्हाला पुन्हा एक मोदक तयार करून दाखवते. हा बघा किती सुंदर मस्त मोदक बनून तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेते. आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे. आणि तेलामध्ये आपण मोदक तळायला घालणार आहोत. मोदक तुपामध्ये तळण्यापेक्षा तेलामध्ये तळायचे. तेलामध्ये तळल्यामुळे मोदक छान हलके आणि कुरकुरीत होतात. अगदी मध्यम आचेवरती हे मोदक मी तळून घेणार आहे. आपण मोदकाच्या सारणामध्ये पेढे घातल्यामुळे हे मोदक खायला अतिशय रुचकर लागतात. आता चमच्याच्या साहाय्याने हळूहळू मोदक हलवत राहायचे. अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण मोदक छान तळून घेणार आहोत. हे बघा इथे अगदी मस्त ब्राऊन कलर आलेला आहे मोदकाला. आता हे मोदक मी ते काढून घेते. तशीच आता मी दुसरी बॅच ही पुन्हा तळून घेतलेली आहे. इथे आपले संपूर्ण मोदक छान तळून तयार झालेले आहेत. हे बघा अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत. यातला एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी क्रिस्पी झालेले आहे.
तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी बघितली त्याबद्दल थँक यू.